करणार आहोत. आपल्या व्हिडिओचा अत्यंत IMP प्रश्न आहे, कारण की येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला हा प्रश्न पाहायला मिळू शकतो. बघा, स्टार मारून सगळ्यांनी या ठिकाणी लिहून ठेवायचा आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, प्रश्न काय बघा, 67वा महाराष्ट्र केसरी कोण ठरला आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. ऑप्शन क्रमांक 1 पृथ्वीराज मोहोळ. लक्षात ठेवायचं आहे, 67वा महाराष्ट्र केसरी ठरलेला आहे. पहा, या ठिकाणी माहिती जर पाहिली, विजेता कोण आहे बघा, पृथ्वीराज मोहोळ. उपविजेता महेंद्र गायकवाड ठरलेला आहे. बघा, महेंद्र गायकवाडचा 2-1 असा पराभव करून पृथ्वीराज या ठिकाणी विजयी ठरलेला आहे. बघा, अतिशय IMP प्रश्न आहे. उपविजेता सुद्धा पेपरला विचारलं जातं. उपविजेता कोण आहे? महेंद्र गायकवाड. लक्षात ठेवायचं आहे. आणि महेंद्र गायकवाडचा 2-1 असा पराभव करून पृथ्वीराज विजयी ठरलेला आहे. बघा, स्पर्धा किती होती बघा, 67वी स्पर्धा होती. बघा, किती 67वी. ठिकाण कुठं? तर अहिल्यानगर. दिनांक बघा 2 फेब्रुवारी 2025. लक्षात ठेवा, आत्तापर्यंत नगरमध्ये बघा ही 4थ्या वेळी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. पहिल्या वेळेस बघा 1968 मध्ये, 1988 मध्ये, 2014 मध्ये आणि 2025 बघा आत्ता या ठिकाणी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. त्याचबरोबर 65वा महाराष्ट्र केसरी कोण ठरले? तर कोण होते बघा, शिवराज राक्षे. 66वा कोण होतं? सिकंदर शेख. आणि 67वा महाराष्ट्र केसरी कोण आहे? पृथ्वीराज मोहोळ. महाराष्ट्र केसरी स्पर्धेची सुरुवात 1961ला झाली होती. बघा, प्रथम विजेते कोण होते बघा, दिनकर पाटील. सांगलीचे होते बघा, दिनकर पाटील. सर्वाधिक 3 वेळा बघा, सर्वाधिक 3 वेळा महाराष्ट्र केसरी कोण ठरला आहे? तर विजय चौधरी. 2014, 15 आणि 16 ट्रिपल महाराष्ट्र केसरी म्हणून यांना ओळखलं जातं. त्याचबरोबर नरसिंग यादव 2011, 12 आणि 13 असं या ठिकाणी बघा हे दोघं जण ट्रिपल महाराष्ट्र केसरी आहेत. सलग 3 वेळा महाराष्ट्र केसरी ठरलेली मल्ल. पुढचा प्रश्न क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा दुसरा खेळाडू टिंबटिंब ठरला आहे. तर अभिषेक शर्मा. ऑप्शन क्रमांक 1 अभिषेक शर्माने T20 क्रिकेटमध्ये बघा सर्वात जलद शतक केलेले. बघा, अभिषेक शर्माने इंग्लंड विरुद्ध बघा T20 सामन्यामध्ये 37 चेंडूमध्ये शतक पूर्ण केलं, म्हणजे 100 रन या ठिकाणी 37 बॉलमध्ये कंप्लीट केली. हा सामना भारत विरुद्ध इंग्लंड असा वानखेडे स्टेडियमवरती मुंबई या ठिकाणी पार पडला होता. अभिषेक शर्माचे जे काही षटकारामध्ये रोहित शर्मा जे काही षटकार आहेत बघा, त्यामध्ये रोहित शर्माचा विक्रम मोडला. बघा, रोहित शर्माने T20 सामन्यामध्ये 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध एका डावामध्ये 10 षटकार मारले होते. बघा, आणि अभिषेक शर्माने रोहित शर्माचा हा विक्रम मोडलेला आहे. अभिषेक शर्माने इंग्लंड विरुद्ध बघा 13 षटकार मारले. बघा, किती 13 षटकार मारले. लक्षात आत्ताच बघितलं आपण रिव्हिजन मारूया. 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा विजेता कोण ठरला आहे? पृथ्वीराज मोहोळ. त्याचप्रकारे 67व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपविजेता कोण ठरलेला आहे? तर महेंद्र गायकवाड. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाकडून देण्यात येणारा CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? सचिन तेंडुलकरला हा जाहीर झालेला आहे. बघा, आर्थिक पाहणी अहवालानुसार अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर आगामी 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये किती राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे? तर 6.3 ते 6.8 इतका व्यक्त केलेला आहे. पहा, आर्थिक पाहणी अहवालानुसार स्वतःच्या कर वसुलीमध्ये राज्याच्या यादीमध्ये कोणतं राज्य प्रथम स्थानावर आहे? तर तेलंगणा हे राज्य बघा प्रथम स्थानावर आहे. कोणतं? तेलंगणा. स्वतःच्या सर्वाधिक कर वसुली करणाऱ्या राज्याच्या कर वसुलीच्या यादीमध्ये महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावरती. कितव्या? 4थ्या. भारत जगामधील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे? तर 3रा सर्वात मोठा देश बनला आहे. अलीकडे कोणत्या राज्य सरकारने लाडली बहना निवास योजना चालू केली? तर मध्य प्रदेश राज्य सरकारने चालू केली आहे. 2025 या वर्षामध्ये कोणाला वायुसेना पदकाने सन्मानित करण्यात आलं? तर अक्षय सक्सेना. सलग दुसऱ्यांदा अंडर 19 महिला T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? तर हा आपल्या भारत देशाने जिंकलेला आहे. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. बघा, इंडोनेशियाचा 2024चा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार जाहीर झाला आहे. तर बघा, फोटोग्राफी क्षेत्रामधील बैजू पाटील यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, बैजू पाटील यांना. लक्षात ठेवायचं आहे, प्रसिद्ध वन्यजीव छायाचित्रकार आहेत. 2024चा क्रोमॅटिक फोटोग्राफी पुरस्कार यांना जाहीर झाला आहे. बघा, एकूण 31 देशामधील 65,000 छायाचित्रामधून बैजू पाटील यांच्या हत्तीच्या छायाचित्राची निवड करण्यात आली. बघा, लक्षात, हे छायाचित्र जिम कार्बेट जे काय आपलं उत्तराखंडमधलं जे काय अभयारण्य आहे त्याच्यामध्ये
घेण्यात आलं होतं बघा. भारतातील पहिलं राष्ट्रीय उद्यान सुद्धा आहे बघा ते. नुकतेच सुशासन दिवस कधी साजरा करण्यात आला? तर लक्षात ठेवा 25 डिसेंबरला नुकतेच सुशासन दिवस साजरा करण्यात आला. कधी? 25 डिसेंबरला. बरोबर? या ठिकाणी जर पाहिलं तर दरवर्षी 25 डिसेंबरला अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीच्या दिवशी बघा सुशासन दिवस साजरा करण्यात येतो. अटल बिहारी वाजपेयी यांची बघा 100वी जयंती यावर्षी साजरी करण्यात आली आहे. अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924ला ग्वालियर MP झालेला आहे बघा, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये. भारताचे ते 3 वेळा पंतप्रधान राहिले आहेत. सर्वात कमी काळासाठी पंतप्रधान होण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे बघा. 1996 मध्ये ते झाले होते फक्त 13 दिवस. 2015 भारतरत्न देऊन त्यांना सन्मानित सुद्धा करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न काय बघा, ICC अंडर-19 महिला विश्वकप 2025चं आयोजन कोठे करण्यात येणार आहे? त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा मलेशियामध्ये बघा याचं आयोजन करण्यात येणार आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, मलेशियामध्ये आयोजन करण्यात येणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, ICC अंडर-19 महिला विश्वकप आयोजन मलेशिया. कालावधी असणार आहे बघा 18 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान असणार आहे. पुढचा या ठिकाणी बघा 2023ला पहिलं झालं होतं. भारतामधील पहिलं डिजिटल संग्रहालय कुठे सुरू करण्यात आलं? तर भारतातील पहिलं डिजिटल संग्रहालय बघा पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलं. लक्षात ठेवायचं पुणे या ठिकाणी. लक्षात नाव आहे बघा अभय प्रभावना. पुणे मुंबई महामार्गावर इंद्रायणी नदीच्या काठावर चालू करण्यात आलं. यामध्ये बघा जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती देण्यात आली आहे बघा. जैन धर्मियांचा इतिहास आणि संस्कृतीबद्दल माहिती. 3.5 लाख चौरस फूट क्षेत्राच्या संग्रहालयही चालू करण्यात आले बघा. भारतातील पहिलं संविधान संग्रहालय, भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय आणि भारतातील पहिलं चंदन संग्रहालय. हे लक्षात ठेवा. पहिलं संविधान संग्रहालय हरियाणामध्ये, भारतातील पहिलं समुद्री संग्रहालय कुठं? गुजरात लोथल या ठिकाणी. आणि चंदन बघा चंदन कुठे? कर्नाटकमध्ये. चंदन संग्रहालय कर्नाटक राज्यामध्ये. महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती कोणाची झाली आहे? तर राहुल नार्वेकर यांची बघा महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली बघा राहुल नार्वेकर यांची. राहुल नार्वेकर हे कितव्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले आहेत? तर बघा दुसऱ्यांदा हे बनले आहेत. कितव्यांदा? दुसऱ्यांदा हे बनलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, संयुक्त काय प्रश्न आहे बघा, संयुक्त राष्ट्रसंघाने कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केला आहे? तर बघा 21 नोव्हेंबर. लक्षात ठेवायचे बघा ते 21 डिसेंबर हा जागतिक ध्यान दिवस म्हणून जाहीर केलेला आहे बघा. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2024 हा कोणास मिळाला आहे? तर मिशेल बॅचलेट. लक्षात ठेवायचं आहे मिशेल बॅचलेट यांना हा मिळालेला आहे. 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोण होते? तर कालिदास कोळंबकर हे 15व्या महाराष्ट्र विधानसभेचे हंगामी अध्यक्ष होते पहा. पुढचा प्रश्न आहे, जागतिक व्यापार संघटना महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर डॉक्टर ग्नोजी ओकांजो इवेला यांची नियुक्ती झालेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे नवीन गव्हर्नर कोण बनले आहेत? तर संजय मल्होत्रा. लक्षात ठेवा भारतीय रिझर्व्ह बँकेचे संजय मल्होत्रा हे बनले आहेत. संजय मल्होत्रा हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे कितवे गव्हर्नर बनले आहेत? ते 26वे गव्हर्नर बनले आहेत. लक्षात ठेवायचे 26वे गव्हर्नर बनलेले आहेत. महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एम कृष्णा यांचं निधन झालं तर ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल होते? तर ते महाराष्ट्राचे पहा 18वे राज्यपाल होते. कितवे? 18वे राज्यपाल होते. संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला? तर डॉक्टर माधव गाडगीळ यांना बघा संयुक्त राष्ट्राचा चॅम्पियन ऑफ अर्थ जीवनगौरव पुरस्कार यांना जाहीर झालेला आहे बघा. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन परिसराला कोणाचं नाव देण्यात आलं आहे? तर छत्रपती शिवाजी महाराज. लक्षात ठेवायचं आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं जे काही परिसर आहे बघा परिसराला छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे पहा. खेलो इंडियाची हिवाळी खेळ 2025 कोठे होणार आहेत? तर जम्मू आणि काश्मीर लडाख या ठिकाणी बघा खेलो इंडिया 2025चे जे काही खेळ आहेत पहा ते होणार आहेत. बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू कोण ठरला आहे? तर लक्षात ठेवा डी गुकेश. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि IMP सुद्धा आहे बघा. डी गुकेश बुद्धिबळ विश्वविजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण बुद्धिबळपटू डी गुकेश हा ठरलेला आहे. नेक्स्ट बघा जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा 2024 ही कोणत्या देशामध्ये आयोजित केली होती? तर सिंगापूरमध्ये ही आयोजित केली होती.
तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. बघा, लाईक केल्यावर कळतं माझी मेहनत 100% काम करते. तर या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 500 लाईक ठेवू. 500 लाईक तुम्ही नक्की कंप्लीट करताल. थेंबे थेंबे तळे साचे. त्यामुळे तुम्ही जेवढे पण पाहत असाल तेवढे नक्कीच एक लाईकच्या बटनावर टच करा. तर बघा, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेमध्ये डी गुकेशने अंतिम सामन्यामध्ये कोणत्या देशाचा खेळाडूचा पराभव केला? तर चायनीजचा होता. बघा, लक्षात ठेवायचं चायनीज. नेक्स्ट बघा, टाइम मासिकमधून पर्सन ऑफ द इयर 2024 हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? बघा, टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर. तर डोनाल्ड ट्रम्प यांना बघा हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, कोणाला? डोनाल्ड ट्रम्प यांना. टाइम मासिकाचा पर्सन ऑफ द इयर हा पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांना कितव्यांदा मिळालेला आहे पहा? तर दुसऱ्या वेळेस त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. बघा, किती वेळेस? दुसऱ्या वेळेस. पुढचा प्रश्न आहे बघा, फिफा विश्वचषक 2034चं आयोजन कुठे करण्यात येणार आहे? तर सौदी अरेबिया या ठिकाणी बघा 2034चं आयोजन करण्यात येणार आहे पहा. जागतिक हिंदू इकॉनॉमिक, काय प्रश्न आहे? जागतिक हिंदू इकॉनॉमिक परिषद 2024चं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर मुंबईमध्ये बघा हे करण्यात आलं होतं. लक्षात ठेवायचं आहे, मुंबईमध्ये हे करण्यात आलं होतं. राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 महाराष्ट्रामधील कोणत्या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे? तर मानेची वाडी ग्रामपंचायतीला बघा राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2024 हा देण्यात आलेला आहे. मानेची वाडी ग्रामपंचायत कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मित्रांनो, ही सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं? सातारा जिल्हा. लक्षात ठेवायचं बघा, सातारा. नेक्स्ट पहा, मुख्यमंत्र्यांचा प्रधान सचिवपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर अश्विनी भिडे यांची बघा मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवपदी नियुक्ती झालेली आहे. बघा, अश्विनी भिडे यांची. संजीव खन्ना भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत? बघा, संजीव खन्ना. तर हे 51वे सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवायचं आहे, 51वे सरन्यायाधीश आहेत. नुकताच भारतीय राज्य घटना निर्मितीचा टिंबटिंब महोत्सव साजरा करण्यात आला. तर बघा, अमृत महोत्सव भारतीय राज्य घटना निर्मितीचा या ठिकाणी साजरा करण्यात आला. कोणता? अमृत महोत्सव. बंगालच्या उपसागरामध्ये आलेल्या वादळाला फेंगल हे चक्रीवादळ कोणत्या देशाने नामकरण केलं? तर सौदी अरेबिया याचा करेक्ट आन्सर आहे. बघा, लक्षात ठेवायचं आहे, सौदी अरेबिया याचं करेक्ट आन्सर आहे पहा. नेक्स्ट पहा, नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते किती बालकांना राष्ट्रीय बाल पुरस्कार देण्यात आले? तर बघा, 17 जणांना हा पुरस्कार देण्यात आला. बघा, PM राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025. बघा, राष्ट्रपतींच्या हस्ते 17 बालकांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे पहा. या ठिकाणी जर पाहिलं, पुरस्काराचं स्वरूप काय आहे? एक पदक, प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये आणि हा पुरस्कार महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून दिला जातो. बघा, 5 ते 18 वर्षादरम्यान हा पुरस्कार दिला जातो. बघा, 7 क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो. इनोव्हेशन, त्याच्यानंतर कला आणि संस्कृती, विज्ञान, पर्यावरण तंत्रज्ञान, सामाजिक सेवा, खेळ आणि शौर्यामध्ये हा पुरस्कार देण्यात येतो पहा. नुकतेच सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला? तर बघा, देविका सिहागने हा किताब जिंकलेला आहे पहा. सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप 86व्या क्रमांकाची स्पर्धा आहे. बघा, महिला एकेरीचा विजेता देविका सिहाग आणि पुरुष एकेरी कोण आहे? बघा, M रघु. टिंबटिंब यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा ध्वज प्रदान केला होता. भारतीय पोलीस सेवेचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर सरदार वल्लभभाई पटेल यांना बघा ओळखलं जातं. नेक्स्ट पहा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली? तर 1948 मध्ये. लक्षात ठेवा, 1948ला महाराष्ट्र राज्य म्हणजे जे काय आपलं SRP आहे, SRPची स्थापना 1948ला झाली होती. राज्य राखीव पोलीस दलाचा रेजिंग डे कधी असतो? तर 6 मार्चला असतो. हे पण लक्षात ठेवायचं आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त कोण आहेत? तर देवेंद्र भारती हे आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राचे गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस हे आपले गृहमंत्री आहेत. बघा, गृहराज्यमंत्री शहर कोण आहेत? हे लक्षात ठेवा, योगेश कदम हे आहेत. कोण आहेत? योगेश कदम. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय कुठे आहे? तर हे मुंबईमध्ये. बघा, महाराष्ट्र पोलीस दलाचं मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण किती पोलीस परिक्षेत्र आहेत? तर एकूण 8 पोलीस परिक्षेत्र आहेत. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताराचं चिन्ह आहे? तर पंचकोनी. लक्षात ठेवायचं आहे, पंचकोनी तारेचं चिन्ह आहे. भारताचे गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा. कोण आहेत? अमित शहा. महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण किती पोलीस आयुक्तालय आहेत? तर 12 पोलीस आयुक्तालय आहेत.
मा महाराष्ट्र पोलीस स्मृती दिवस कधी असतो? 21 ऑक्टोबरला असतो बघा. महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री ग्रामीण कोण आहेत? तर पंकज भोयर हे आपलं बरोबर उत्तर आहे बघा. नेक्स्ट बघा, खालीलपैकी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची पहा. तर लक्षात ठेवा, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर बरोबर आहे. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेंद्र भारती सुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा बरोबर आहे. भारताचे गृहमंत्री राजनाथ सिंह आहेत का? नाही. तर कोण आहेत बघा? अमित शाह आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे, अमित शहा. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनी आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्र पोलीस दलाचं प्रशासन मुंबई पोलीस अधिनियम 1951 नुसार चालतं बघा. लक्षात ठेवायचं, 1951 नुसार काय चालतं पहा. महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी कोण होत्या? तर मीरा बोरवणकर ह्या महाराष्ट्रामधील पहिल्या महिला IPS अधिकारी होत्या. लक्षात ठेवा, IPS अधिकारी. महाराष्ट्रामधील 13वे पोलीस आयुक्तालय कोणते बनणार आहे? तर नांदेड हे बघा आपल्या महाराष्ट्रातील 13वे पोलीस आयुक्तालय बनणार आहे. पुढचा प्रश्न काय बघा, महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिवस कधी साजरा केला जातो? तर 2 जानेवारीला हा साजरा केला जातो. लक्षात ठेवा. नुकतेच किती खेळाडूंना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे? तर 4 खेळाडू आहेत बघा. किती? 4 खेळाडूंना सन्मानित करण्यात आलंय पहा. तर बघा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार क्रीडा मंत्रालयाकडून या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. आणि 4 खेळाडू कोण आहेत पहा. आत्ताच पाहिलं आपण डी गुकेश, आत्ताच पाहिलं तो बुद्धिबळपटू आहे. हरमप्रीत सिंग हॉकी संदर्भामध्ये डी गुकेश बुद्धिबळपटू आहे. प्रवीण कुमार बघा प्यारा खेळाडू आहे. आणि मनु भाकर नेमबाज बघा. 4 खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात आला आहे बघा. पहिला पुरस्कार 1992 मध्ये विश्वनाथ आनंद यांना देण्यात आला होता आणि ते बुद्धिबळ या खेळाच्या संदर्भामध्ये. पूर्वी या पुरस्काराचं नाव होतं राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. नावामध्ये बदल 2021 मध्ये करण्यात आला आणि मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं नाव करण्यात आलं बघा. किती रक्कम भेटते? तर 25 लाख रुपये या ठिकाणी रक्कम भेटते. लक्षात ठेवायचे. 2023 मध्ये सात्विक साईराज रंकरेड्डी बॅडमिंटन संदर्भामध्ये यांना मिळाला होता आणि चिराग शेट्टी बॅडमिंटन, ह्या दोघांना या ठिकाणी हा पुरस्कार देण्यात आला होता. बरोबर. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024चे विजेते जर पाहिले तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार डी गुकेश, हरमनप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि मनु भाकर अशा 4 व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला बघा. मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024. बरोबर. अर्जुन पुरस्कार भरपूर जणांना देण्यात आले बघा. ज्योती याराजी ॲथलेटिक्स संदर्भामध्ये, अन्नू राणी बघा ॲथलेटिक्सचे, त्याचप्रकारे नीतू हा बॉक्सिंग संदर्भामध्ये पहा. स्वीटी सुद्धा बॉक्सिंग, वंतिका अग्रवाल बुद्धिबळ, सलीमा टेटे हॉकी, अभिषेक हॉकी, संजय हॉकी, जर्मनप्रीत सिंग हॉकी, सुखजित सिंग हॉकी, राकेश कुमार पॅरा तिरंदाजी, प्रीती पाल पॅरा ॲथलेटिक्स, जीवांची दीप्ती पॅरा ॲथलेटिक्स, अजित सिंग पॅरा ॲथलेटिक्स, सचिन सर्जेराव खिलारी पॅरा ॲथलेटिक्स, धरमवीर पॅरा ॲथलेटिक्स, प्रणव शर्मा पॅरा ॲथलेटिक्स, एच होकातो सेमा पॅरा ॲथलेटिक्स, सिमरन सुद्धा पॅरा ॲथलेटिक्स. पॅरा ॲथलेटिक्सला भरपूर जणांना देण्यात आलं आहे. त्याचप्रकारे तुलसीमती मुरुगेसन ही पॅरा बॅडमिंटन आहे बघा. नित्यश्री सुमती सिवन पॅरा बॅडमिंटन, मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन, कपिल परमार ही पॅरा जुदोमध्ये त्यांना देण्यात आलं आहे बघा. अशा भरपूर जणांना अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे. या ठिकाणी पहा, अर्जुन पुरस्कार आजीवन 2024 विजेता सुचा सिंग बघा ॲथलेटिक्स, मुरलीकांत राजाराम पेटकर पॅरा जलतरणपटू बघा. द्रोणाचार्य पुरस्कार 2024 हा कोणाला मिळाला आहे बघा. नियमित श्रेणीमध्ये सुभाष राणा पॅरा शूटिंग संदर्भामध्ये, दीपाली देशपांडे शूटिंग आणि संदीप सागवान हॉकी यांना हा द्रोणाचार्य पुरस्कार मिळाला आहे. जीवन गौरव पुरस्कार एस मुरलीधरन बॅडमिंटन संदर्भामध्ये. त्याच्यानंतर आर्मांडो अग्नेलो कोलाको याला फुटबॉल संदर्भामध्ये हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा पुरस्कार आहे बघा, राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार फिजिकल एज्युकेशन फाउंडेशन ऑफ इंडियातर्फे मिळालेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर पुढचे पुरस्कार आपण बघूयात. नुकतेच संतोष ट्रॉफीचा विजेता संघ कोणता ठरला आहे? तर पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला. लक्षात ठेवायचं, पश्चिम बंगाल हा विजेता संघ ठरलेला बघा. संतोष ट्रॉफी 2024 मध्ये 78व एडिशन होतं बघा. बरोबर.
ही फुटबॉल स्पर्धा आहे बघा, लक्षात ठेवा. संतोष ट्रॉफी फुटबॉल स्पर्धा आहे. जो काही शेवटचा सामना आहे केरळ आणि पंजाब दरम्यान झाला होता, ते पश्चिम बंगाल संघ विरुद्ध झाला होता आणि विजेता या ठिकाणी पश्चिम बंगाल राहिलेला आहे पहा. नुकतेच 18व्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आलं होतं? तर नेपाळमध्ये बघा याचं आयोजन करण्यात आलं होतं बघा. नुकतेच UIDAIचे प्रमुख कोण बनले आहेत? तर भुवनेश्वर कुमार बघा UIDAIचे प्रमुख बनले आहेत पहा. लक्षात ठेवायचं आहे, हे बनलेले आहेत. नेक्स्ट आहे पहा, त्याचा लॉंग फॉर्म जर पाहिला, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, स्थापना 28 जानेवारी 2009ला झालेली बघा. ही एक वैधानिक बॉडी आहे. याचा उद्देश काय आहे बघा, उद्देश बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजे सर्व भारतीयांना नंबर देण्यासाठी हे केल्यात आले बघा. आधार ही योजना जगामधील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली बघा. आधार नंबर हा 12 अंकी असतो. महत्त्वाच्या नियुक्त्या या ठिकाणी जर पाहिल्या तर अमरप्रीत सिंग या भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनलेले आहेत. दिनेश कुमार त्रिपाठी भारतीय नौदलाचे प्रमुख आहेत. उपवेंद्र द्विवेदी भारतीय नौसेनेचे प्रमुख आहेत. राष्ट्रीय महिला आयोग याचे कोण बनले आहेत बघा, विजया रहाटकर. महाराष्ट्राच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक हे आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या आहेत. लक्षात ठेवायचं आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हा देशामध्ये कितव्या स्थानी आहे? तर महाराष्ट्र पहिल्या स्थानावर हा परकीय गुंतवणुकीमध्ये राहिलेला आहे बघा. राज्यामधील विदेशी गुंतवणुकीत बघा, राज्यातील विदेशी गुंतवणुकीमध्ये वार्षिक सरासरीच्या 95% गुंतवणूक अवघ्या 6 महिन्यामध्ये झाली बघा. 6 महिन्यातील परदेशी गुंतवणूक महाराष्ट्र 1 नंबरला आलेले बघा. अवघ्या 6 महिन्यामध्ये 1,13,236 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. परकीय गुंतवणुकीमध्ये देशातील राज्य क्रमवारी 1 नंबर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, दिल्ली आणि तमिळनाडू आपलं या ठिकाणी पाहिलं. महाराष्ट्राची स्थापना 1 मे 1960ला झालेली आहे. मुख्यमंत्री कोण आहेत? तर बघा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. राज्यपाल CP राधाकृष्णन. राजधानी कोणती? मुंबई पहा. कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे? तर प्रयागराज. लक्षात ठेवायचे, प्रयागराज या ठिकाणी. ठिकाण प्रयागराज उत्तर प्रदेश. बरोबर. गंगा आणि यमुनेच्या संगमावर होणारे आयोजन बघा 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी. लक्षात ठेवायचं आहे. भाविक 40 ते 45 कोटी इतके येणार आहे बघा. कुंभ आणि महाकुंभमधला फरक लक्षात ठेवा. कुंभमेळा बघा दर 12 वर्षांनी 4 पैकी एका ठिकाणी आयोजित केला जातो. तर अर्ध कुंभमेळा 6 वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो. दर 12 वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि 12 पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला जातो. यावेळी बघा प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते बघा. त्या ठिकाणी खूप चेंगराचेंगरी सुद्धा झालेली नुकतीच. तर उत्तर प्रदेशची स्थापना 24 जानेवारी 1950ला झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत. राज्यपाल कोणी? आनंदीबेन पटेल. राजधानी बघा लखनौ ही आहे. पुढचा प्रश्न काय बघा, भारतामधील तिसरे आणि राज्यातील पहिले आदिवासी विद्यापीठ लवकरच कुठे स्थापन होणार आहे? तर हे नाशिकमध्ये स्थापन होणार आहे पहा, नाशिकमध्ये. बरोबर. घोषणा कोणी केली? राज्यपाल राधाकृष्णन यांनी केली बघा. भारतातील सध्या फक्त 2 कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत पहा. इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेश आणि केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आंध्र प्रदेश. लक्षात ठेवायचं आहे. देशामधील पहिला काचेचा पूल हा कुठे सुरू झाला? तर तमिळनाडू राज्यामध्ये बघा पहिला काचेचा पूल चालू झालेला बघा. देशामधील पहिला काचेचा पूल. ठिकाण तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या काठावर देशातील पहिला काचेचा पूल उभारण्यात आलेला बघा. पुलाची रुंदी किती आहे? 77 मीटर आणि लांबी रुंदी किती? 77 मीटर आणि लांबी किती बघा? 10 मीटर. 10 मीटर काय बघा रुंदी या ठिकाणी. समजलं. 77 मीटर लांब आणि 10 मीटर रुंदी बघा. दरम्यान बघा विवेकानंद स्मारक ते तिरुवल्लूर या ठिकाणी हा झालेला आहे बघा चालू. लक्षात ठेवायचं आहे. तिरुवल्लूर या ठिकाणी. उद्घाटन तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांच्या हस्ते झालेले पहा. तमिळनाडू राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956ला झालेली आहे. मुख्यमंत्री बघा M.K. स्टॅलिन हे आहेत. राज्यपाल बघा R.N. रवी हे आहेत. R.N. रवी. राजधानी कोणती? चेन्नई बघा. सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते? तर 3 जानेवारी. लक्षात ठेवा 3 जानेवारीला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती नुकतीच 3 जानेवारीला साजरी केली बघा. लक्षात. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो.
जन्म लक्षात ठेवा 3 जानेवारी 1831ला नायगाव सातारा जिल्ह्यामध्ये जन्म झालेला आहे बघा. लक्षात ठेवायचं. निधन झालेलं आहे 10 मार्च 1897ला पुणे या ठिकाणी. त्यांच्या पतीचं नाव होतं बघा ज्योतिराव फुले. लक्षात ठेवा महात्मा ज्योतिराव फुले. यांच्या चळवळी जर पाहिल्या महात्मा फुले यांच्या, तर मुलींची पहिली शाळा त्यांनी चालू केली आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं. लक्षात ठेवायचं आहे. त्यांचे साहित्य जर पाहिलं तर बावनकशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले हे साहित्य बघा सावित्रीबाई फुले यांचं आहे. महाराष्ट्र पोलीसचा स्थापना दिवस कधी साजरा केला, तर लक्षात ठेवा बघा 2 जानेवारी. लक्षात ठेवा 2 जानेवारी. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांनी बघा महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी बघा 2 जानेवारी हा पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो. 2 जानेवारी 1961ला पोलिसाची स्थापना झाली होती. ब्रीदवाक्य काय बघा सदरक्षणाय खलनिग्रहणाय. मुख्यालय मुंबई या ठिकाणी. सगळे पॉईंट महत्त्वाचे आहेत. पोलीस महासंचालक सध्याचे आपले रश्मी शुक्ला या आहेत. एकूण 12 आयुक्तालय आहेत आणि जिल्हा पोलीस घटक कितीत बघा 34 इतके आहेत. परिक्षेत्री तर 8 परिक्षेत्री इतके आहेत. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 साठी 17 मुलांची निवड या ठिकाणी करण्यात आलेली बघा. राष्ट्रीय बाल पुरस्कार 2024 मध्ये महाराष्ट्र राज्यामधील किती मुलांचा समावेश आहे, तर 2 मुलांचा समावेश आहे. भारत देशामध्ये महसूल सचिवपदी कोणाची निवड करण्यात आली आहे, तर आरुणिश चावला यांची निवड करण्यात आलेली पहा. भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगामधील सर्वात मोठं धरण बांधणार आहे, तर ब्रह्मपुत्रा नदीवर. लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट बघा वॉल स्ट्रीट जर्नलने 2025 साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं, तर मध्य प्रदेश. लक्षात ठेवा मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न बघा एसाके वालुएके यांची कोणत्या देशाची पंतप्रधान म्हणून निवड झाली आहे, तर टोंगा. कोणतं बघा टोंगा. मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली, तर मालडोवा. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे, तर संरक्षण मंत्रालय. कोणता देश हा सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनलेला आहे, तर दक्षिण कोरिया हा देश बनलेला आहे पहा. पुढचा प्रश्न काय बघा वासुदेवन नायर यांचं नुकतंच निधन झालं, तर ते कोण होते, तर लेखक होते पहा ते. प्रणव मुखर्जी यांचं स्मारक केंद्राने कोठे बांधण्यासाठी जागा दिली आहे, तर राजघाट या ठिकाणी जागा दिलेली आहे. कुठं राजघाट या ठिकाणी. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं राष्ट्रीय स्मृती परिसर संकुलनामध्ये स्मारक उभारण्याचा जो काही निर्णय हा सरकारने घेतला आहे बघा. राष्ट्रीय स्मृती संकुलनामध्ये राजघाट परिसर ठिकाण बघा. लक्षात ठेवा भारताचे माजी राष्ट्रपती होते. भारताचे 13वे राष्ट्रपती होते बघा. कार्यकाळ सुद्धा लिहून ठेवा 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017. यांचा जन्म 11 डिसेंबर 1935ला झाला. निधन बघा 31 ऑगस्ट 2020ला निधन झालं. पद्मविभूषण पुरस्कार त्यांना 2008 मध्ये देण्यात आला. भारतरत्न कधी 2019ला. पुढचा प्रश्न आहे अखेर मराठी भाषेला मिळाला अभिजात भाषेचा दर्जा, तर केंद्र सरकारकडून हा अध्यादेश कधी जारी करण्यात आला. 8 जानेवारीला हा अध्यादेश जारी करण्यात आला बघा. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती बघा. अखेर 8 जानेवारी रोजी केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय काढला. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मराठी भाषा मंत्री त्याचबरोबर उदय सामंत यांच्याकडे हा सुपूर्द करण्यात आला. मराठी भाषा आता देशामधील 7वी भाषा ठरली आहे. कितवी बघा 7वी भाषा ठरली आहे. सगळ्यांनी नोट डाऊन करून ठेवा. 3 ऑक्टोबर 2024 रोजी मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, आसमी आणि बंगाली भाषेला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. देशामधील अभिजात भाषा 2004 मध्ये तमिळ भाषेला मिळाला, 2005 मध्ये संस्कृत भाषेला, 2008 मध्ये कन्नड आणि तेलुगू, 2013 मध्ये मल्याळम, 2014 मध्ये ओडियाला, 2024 मध्ये बघा मराठी, पाली, प्राकृत आणि आसामी आणि बंगाली. आपली किती बघा 7वी भाषा ठरलेली. एकूण अभिजात भाषा किती, तर 11 भाषा आहेत. किती आहे 11 भाषा आहेत. इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयाने देशामध्ये कशाची सुरुवात केली, तर भारत पोल. इंटरपोलच्या धर्तीवर गृह मंत्रालयाने भारत पोल चालू केले बघा. लक्षात ठेवायचं आहे हे पोर्टल बघा CBIच्या अंतर्गत काम करणारे बघा. पोर्टलच्या मदतीनं राज्य पोलीस कोणत्याही वॉन्टेड गुन्हेगार किंवा फरारी व्यक्तीला गुप्तचर माहितीसाठी
थेट इंटरपोलची मदत घेऊ शकतील. याशिवाय बघा विदेशी कायद्यांची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीसुद्धा भारतपोलच्या मदतीनं भारतीय यंत्रणांशी संपर्क साधून कोणत्याही गुन्हेगाराची माहिती गोळा करू शकतील. पोर्टलचा उद्देश काय असणार आहे? देशामधील गुन्हेगारावरील नियंत्रण करणं. उद्घाटन अमित शहाने केलेलं आहे. इंटरपोल म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना. यालाच आपण म्हणतो बघा इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन. स्थापना लक्षात ठेवा 1923ला झालेली. मुख्यालय बघा लिओन फ्रान्स या ठिकाणी. सदस्य देश किती आहेत? 196 सदस्य देश आहेत. भारत बघा 1949 पासून इंटरपोलचा सदस्य देश आहे. पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे बघा. इस्रोचे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत? तर बघा व्ही नारायण हे इस्रोचे नवीन अध्यक्ष बनलेत बघा. 14 जानेवारी 2025 पासून डॉक्टर व्ही नारायण यांची इस्रोचे नवीन अध्यक्ष म्हणून बघा नियुक्ती करण्यात आलेली आहे. मराठीमध्ये काय म्हणतात बघा राष्ट्रीय अंतराळ संस्था. इस्रोचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? सध्याचे कोण आहेत बघा? याच्या मागचे कोण होते? एस सोमनाथ. इस्रोची स्थापना 15 ऑगस्टला झालेली आहे बघा. लक्षात ठेवा इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969ला झाली होती. त्याचप्रकारे इस्रोचे संस्थापक आहेत डॉक्टर विक्रम साराभाई. मुख्यालय बघा बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी मुख्यालय पहा. ब्रीद वाक्य काय? स्पेस टेक्नॉलॉजी इन सर्व्हिस ऑफ ह्युमन काइंड. लक्षात. पुढचा प्रश्न आहे HMPV व्हायरसचा भारतामधील पहिला रुग्ण कोणत्या ठिकाणी आढळला? तर भारतातील पहिला रुग्ण बघा बेंगलोर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. HMPV बघा अतिशय महत्त्वाचं आहे बघा. बंगळूरमधल्या 8 महिन्यांच्या बाळाला व्हायरसचा संसर्ग झाला बघा. रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार चालू होते. आतापर्यंत या व्हायरसचे रुग्ण चीनमध्ये आढळत होते. आता बघा या व्हायरसचा शोध 2001 साली लागलेला आहे नेदरलँडमध्ये. परिणाम काय होतं? श्वसन संस्थेवर होतं. लक्षणे बघा सर्दी, खोकला, ताप आणि जुलाबीचे लक्षणं आहेत. HMPV व्हायरस भारतातील पहिला रुग्ण बेंगलोरमध्ये आढळला. यंदाची बॉर्डर गावस्कर चषक स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली? तर ऑस्ट्रेलियाने जिंकली बघा. जगामधील सर्वात वयोवृद्ध गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार जी काही महिला आहे बघा तोमिको इतुका यांचं निधन झालं. त्यांचं वय किती होतं? ते 116 वर्ष त्यांचं वय होतं बघा. भारताचे पोलंडमधील पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? जयंत एन खोब्रागडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. भारत देश जागतिक पातळीवरचा कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरलेला आहे? तर तिसरा देश ठरलेला बघा. कितवा? तिसरा. जस्टिन ट्रुडो यांनी नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांचा राजीनामा दिला? तर कॅनडा. लक्षात ठेवा कॅनडा. पुढचा प्रश्न बघा नुकतेच कोणत्या राज्य सरकारने प्यारी दीदी योजना चालू केली आहे? आणि या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्येक महिन्याला 2500 एवढी रक्कम मिळणार आहे. तर दिल्ली सरकारने ही चालू केली आहे. प्रत्येक वर्षी जागतिक ब्रेल दिन कधी साजरा केला जातो? तर 4 जानेवारीला हा दिवस साजरा केला जातो. प्रत्येक वर्षी मराठी पत्रकार दिन कधी असतो? तर 6 जानेवारीला असतो. नुकतेच महाराष्ट्रामध्ये HMPV व्हायरसचा पहिला रुग्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आढळला होता पहा. महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही यावर्षी कोणत्या ठिकाणी चालू आहे बघा? तर अहिल्यानगर या ठिकाणी चालू आहे बघा. इंटरपोलच्या धर्तीवर गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी भारताने एक नवीन पोर्टल चालू केलं आहे. त्या पोर्टलचं नाव आहे बघा भारतपोल. यंदाचा 2024-25चा सर्वोत्कृष्ट नाट्य सक्षमीसाठी दिला जाणारा दादर माटुंगा कल्चर सेंटरचा नाट्यगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर भालचंद्र कुबल यांना हा जाहीर झालेला आहे बघा. भारतीय ॲथलेटिक्स महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली? तर बहादूर सिंग सागूची. मैया सन्मान योजनेअंतर्गत झारखंड सरकार महिलांना प्रति महिना 2500 रुपये देणार आहे. जगामधील सर्वाधिक खाद्यतेल वापरकर्ता देश कोणता आहे? तर आपला भारत देश आहे बघा. मेट्रो रेल्वे नेटवर्कमध्ये भारत जगात कितव्या स्थानावर आहे? 3ऱ्या स्थानावर आहे बघा. लक्षात ठेवायचं आहे. आणि पहिल्या स्थानावर कोण आहे? तर चीन हा देश आहे पहा.